आगामी दहीहंडी उत्सवाचे वेध सर्वत्र लागलेले असतानाच नागोठण्यातील नामांकित आई जोगेश्वरी गोविंदा पथकाच्या दहीहंडी सरावाचा भव्य शुभारंभ काल 2 ऑगस्ट रोजी अत्यंत उत्साहात आणि जल्लोषात पार पडला। आई जोगेश्वरी मंदिर प्रांगणात रविवारी सायंकाळी 7:30 वाजता हा शुभारंभ सोहळा आयोजित करण्यात आला होता। एक गाव एक गोविंदा या संकल्पनेचे पुरस्कर्ते किशोरभाई जैन यांच्या शुभहस्ते या सरावाचा औपचारिक शुभारंभ करण्यात आला। आगामी दहीहंडी महोत्सवात उंच मानवी मनोरे रचण्यासाठी पथकातील गोविंदा आता कसून सराव करणार आहेत। मागील वर्षी आई जोगेश्वरी गोविंदा पथकाने यशस्वी 8 थर लावून इतिहास रचला। या शुभारंभ प्रसंगी नागोठण्यातील स्थानिक नागरिक आणि गोविंदा प्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून पथकातील तरुणांचा उत्साह वाढवला। आई जोगेश्वरीच्या आशीर्वादाने आणि गोविंदांच्या जल्लोषात या वर्षीच्या दहीहंडी सरावाची सुरुवात अतिशय दिमाखात झाली आहे। जोगेश्वरी गोविंदा पथकाला या जोगेश्वरीच्या प्रांगणामध्ये गेल्या वर्षीपासून सुरुवात इथूनच झाली होती आणि विजयी पताका याच ठिकाणी जो आज समोर यशस्वी झालेला तो कप आहे तो गेल्या वर्षी आई जोगेश्वरीच्या आशीर्वादाने आपल्याला या गोविंदा पथकाला मिळून संपूर्ण सुधागड तालुका, रोहा तालुका, पेण तालुका या सगळ्या ठिकाणी नागोठण्याचं नाव या गोविंदा पथकाने उज्ज्वल केलं होतं आणि म्हणून या ठिकाणी जी सुरुवात आपण केलेली आहे एक गाव आणि एक गोविंदा या सुरुवातीच्या टॅगलाईनला मी भुलून कायम गोविंदा पथकाला सहकार्य करण्याचा मी शब्द दिलेला आहे आणि म्हणून या वर्षी सुद्धा माझ्याकडे सगळी मंडळी आली त्यांनी मला 9 थर लावतो म्हणून सांगितले। आता रोहा तालुक्यात 9 थर बहुतेक कोणाचेच नाही आहे, सुधागडमध्ये पण कोणाचेच नाही, पेणमध्ये पण कोणाचेच नाही आणि म्हणून यंदा सुद्धा गोविंदाला आपल्या 100% यश मिळाल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास मला या ठिकाणी आहे। एवढं कष्ट मुलं घेत आहेत, सगळ्या आळ्यांची सगळी तरुण मंडळी एकत्र येत आहेत आणि एक गावात एक गोविंदा हा जो विषय घेऊन ते कार्यक्रम करतायत। आमच्या सर्व गावातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची जबाबदारी आहे की या लोकांना सगळ्यांना मुलांना मोटिवेट करण्यासाठी सहकार्य करण्याचे आणि म्हणून त्या उद्देशाने आज या ठिकाणी उत्स्फूर्तपणे सगळा नागोठणा मला सगळ्या आळीतील सर्व तरुण मंडळी दिसत आहेत, ज्येष्ठ मंडळी पण दिसत आहेत आणि सगळ्यांना प्रेरणा देण्यासाठी सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आई जोगेश्वरीचा आशीर्वाद आपल्या सगळ्यांच्या पाठीशी आहे। या ठिकाणी मी सगळ्यांची नावं घेतली नाही परंतु प्रथम नागरिक सुप्रिया वहिनी आहेत, उपसरपंच आमचे ज्ञानेश्वर आहेत, ज्येष्ठ नेते आमचे भाईसाहेब टक्के आहेत, विलाजी चोलकर आहेत, मोहनजी नागोठणेकर आहेत, ग्रामपंचायतचे सर्व मेंबर्स आहेत, संपूर्ण ज्येष्ठ लोक आहेत या ठिकाणी। मागच्या वेळेला एवढा उत्साह वाटला नव्हता पण यश मिळाल्यानंतर आता खूप उत्साह आपल्या सगळ्यांमध्ये आहे। पण हे उत्साह करता करता काही बाहेरची मंडळी सुद्धा या गोविंदाला मदत करतो म्हणून सांगायला लागली, मग त्या वर्षी यायला पाहिजे होतं ना। आता यश मिळाल्यानंतर नाव मिळाल्यानंतर सगळेच मागे येतात परंतु यश आणि नाव मिळाल्यानंतर सुरुवातीपासून शेवटपर्यंत राहण्याचा शब्द हा माझा आहे। निवडणुकीमध्ये माझा जरी पराजय झाला असला तरी आपल्या ह्या तरुण वर्गाच्या सोबत मी कायम राहणार आहे। निवडणूक हा माझा विषय खरा नाही आहे, कायम मी खुर्चीवर बसवण्याचं काम केलेलं आहे पण आता हा इलाज म्हणून निवडणूक लढवावी लागली परंतु कुठल्याही व्यक्तीशी माझा मला राग होत नाही, कोणाशी माझा कुठल्याही सगळे मंडळी येताना माझ्याजवळ जरा लाजत होती, म्हटलं लाजण्याचं काय कारण नाही, किशोर जैन मित्रमंडळ आहे, कुठलाही पक्ष असो कोणाचाही सगळे आपण एकत्र आहोत। एक गाव आणि एक गोविंदा जसं आहे तसं एक गाव आणि आपण सगळे असंच आपल्याला राहायचं आहे, तरच तो आदर्श खरा
अडचणी आपल्या जोगेश्वरीसाठी असेल, मी आमच्या सगळ्यांच्या वतीने या जोगेश्वरी मंडळाला शुभेच्छा देतो. जनोदय करिता नितीन गायकवाड, नागोठणे.